तर मित्रांनो बघू शकता आवाज. हा मित्रांनो रसल स्वायपर बघू शकता. हे मंगेश मित्र आहेत आमचे मित्र सारोळ्याचे. हे त्यांचं घर आहे. घराच्या पाठीमागे अशी लगतच बाग आहे. त्या बागेमध्ये मित्रांनो फवारताना ह्यांना साप दिसला होता, तर आपण पकडला आहे, पर्यावरणामध्ये रिलीज करतोय. मित्रांनो बघू शकता ही आपले मंगेश मित्र यांची बाग आहे. घराच्या जवळच बाग आहे मित्रांनो. त्या बागात त्यांची फवारणी चालू आहे. त्या फवारणी चालू असताना त्यांना हा साप आढळला. त्यांनी आपल्याला कॉल केला. मित्रांनो आपण शेतातले साप पकडत नाही, परंतु त्यांना फवारणी करण्यासाठी बघू शकता बाग आलेली आहे त्यांची. तर हा साप आलता मित्रांनो. आपण त्याच्यावर लक्ष ठेवलेलं आहे. त्याला व्यवस्थित न त्रास देता बॅगमध्ये पॅक करूया मित्रांनो. बघू शकता त्या शरीरावर कसे ठिपके असतात. तोंड असं त्रिभुज आकाराचं असतं मित्रांनो आणि शंकरपाळीसारखे असे ठिपके असतात. होऊ शकता अत्यंत विषारी साप आहे. त्याच्यामध्ये हिमोटॉक्सिक नावाचं विष असतं. तर मित्रांनो अशा सापाची बाईट झाल्यानंतर सरकारी दवाखान्यात जावं, दुसरीकडे कुठेही जाऊ नये. तर मित्रांनो बघू शकता रसल स्वायपर असं टॉंगच्या साह्यानं पकडलेला मित्रांनो. आणि प्रत्येक सर्प मित्रांनी असंच पकडत जावा, कारण आदर दाबलेला, त्याला जास्त दाबलेला नाही. कारण त्याला जास्त त्रास झाला तर त्याने अटॅक करण्याचा प्रयत्न केला असता. तर त्याला आपण व्यवस्थित अलगद असं पकडलेला आहे. आणि प्रत्येक सर्प मित्रांनी असा टॉंग वापरत जावा मित्रांनो, कारण हा रसल स्वायपर हा साप अशा प्रकारे फिरून अटॅक करू शकतो मित्रांनो. बघू शकता हा घोणस रसल स्वायपर म्हणतात. हिमोटॉक्सिक नावाचा विष असतं याच्यामध्ये, म्हणजे की आपल्या मित्रांनो आपलं शरीर सडतं. हा साप अटॅक केल्यानंतर शरीर सडतं आणि ब्लडिंग होते शरीरातनं. आणि मित्रांनो गँग्रीन होऊन माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो. अशा प्रकारे सापाची बाईट झाल्यानंतर सरकारी दवाखाना एकच पर्याय आहे. त्याला आपण पोत्यामध्ये पॅक केलेला आहे मित्रांनो. अतिशय विषारी साप असतो, त्यामुळे हा टॉंगचा वापर करतो आम्ही. त्याला त्रास होऊ देत नाही मित्रांनो त्या सापाला. बघू शकता कशा प्रकारे आवाज काढतो. आणि त्याला श्वास घ्यायला छिद्र वगैरे आहेत, 2 केले छिद्र पोत्याला. त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करणार मित्रांनो. हा सध्या पर्यावरणामध्येच आहे, परंतु बघू शकता ह्याला दाखव इकडे करतो. हे आमचे मित्र आहेत मंगेश मित्रे. यांची बाग फवारणी चालू होती मित्रांनो. अशा प्रकारे साप थांबला होता इथे येऊन. त्यांनी लक्ष देऊन त्याला रेस्क्यू केला आपण आणि पर्यावरणामध्ये रिलीज करतो मित्रांनो. असा व्हिडिओ बघून कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका. आणि व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की सापांविषयी जनजागृती झाली पाहिजे. आपण याला पर्यावरणामध्ये रिलीज करतोय. खूप चिरडलेला साप मित्रांनो हा. तर मित्रांनो अशा सापापासून दोरी ही महत्त्वाची असते. लांब राहिलेलं महत्त्वाचं असतं मित्रांनो. दिसतं ना, बघू शकता मित्रांनो सोडून दिलेला आहे साप आपण तो. पर्यावरणामध्ये रिलीज झालेला मित्रांनो. बघू शकता आपण त्याला सोडून दिलेला आहे.